नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक अजून नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ही माहिती आहेत एक नवीन जी आर आलेला आहे आपला 2 जानेवारी 2026 रोजी. तर हा जी आर कशाच्या रिलेटेड आहेत ते आपण बघणार आहोत आणि या जी आरमध्ये कुठल्या पदांबाबत शासनाने हा जी आर काढलेला आहे, कुठल्या पदं भरायची आहेत त्याबद्दलचा हा जी आर आहे. तो आपण थोडक्यात समजून घेऊया. आता सगळ्यात पहिले यांनी हा जी आर कशाच्या रिलेटेड आहे, तर जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत. कोणते तर जिल्हा परिषद, सगळ्यात पहिले महत्त्वाचे जिल्हा परिषदचे प्राथमिक, म्हणजे जे प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक असेल, त्यांच्याबद्दलचा हा जी आर आहे. आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पदं भरायची आहेत ती आता आपण या जी आरमध्ये पुढे बघूया. तर हा जी आर आलेला आहे आपला दिनांक 2 जानेवारी 2026 आणि त्यांनी ह्या जी आरच्या रिलेटेड अगोदर जे काही त्यांचे परिपत्रक निघालेले असतील, जी आर निघालेले असतील, त्यांना अनुसरून हा जी आर त्यांनी पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर ते कुठले आहेत? हा 1, 2, 3 आणि 4 यांनी जे वेळोवेळी काढलेले आहेत 26/11/2019, 15/3/2024, 8/10/2024 आणि 21/8/2025 या जी आरच्या नुसार त्यांनी हे पुढचं जी आर काढलेलं आहे. तर आता बघूया ॲक्च्युली हा जी आर काय आहेत, कुठली पदं भरण्यात येत आहेत, त्यांनी काय कॅटेगरायझेशन केलेलं आहे. चला तर प्रस्तावना बघूया त्या जी आर संदर्भातली. संदर्भ क्रमांक 1 म्हणजे आत्ता मी जे वरती 1, 2, 3, 4 असे दाखवले त्यापैकी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयावे राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील शासकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 पहिला संदर्भ काय सांगतो की 2,36,288 इतकं शासकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या निश्चित करण्यात आली आहे, असा आपला संदर्भ क्रमांक 1 सांगतो. आता संदर्भ क्रमांक 4 काय सांगतो, तर संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयावे राज्यातील जिल्हा परिषदांच्या अंतर्गत, बघा राज्यातील जिल्हा परिषदांच्या अंतर्गत समूह साधन केंद्र किंवा समूह साधन केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. आता सगळ्यात पहिलं मित्रांनो, समूह साधन केंद्र म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि आपण शिक्षक होणार आहोत किंवा शिक्षक आहोत तर आपल्याला हे समूह साधन केंद्र काय आहे हे तर आपल्याला 100% माहिती पाहिजे. ते जर माहिती असेल तर हा जी आर तुम्हाला 100% कळेल. आता समूह साधन केंद्र याच्यावरती जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एक व्हिडिओ बनवलेला आहे, अतिशय छान इन्फॉर्मेशन त्याच्यात दिलेली आहे की समूह साधन केंद्र काय असतं, त्याच्यामध्ये कोण असतं, याच्यावरती कुणाचा वॉच असतो आणि हे कशासाठी असतं. सगळ्यात मेन म्हणजे याचा काय पर्पज आहे की ते महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत हे समूह साधन केंद्र बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे. कृपया तो व्हिडिओ बघा, तुमच्या माहितीत तुमच्या नॉलेजमध्ये 100% भर पडेल. तरी पण मी आता थोडक्यात तुम्हाला सांगतोय. चला आपण आपल्या जी आरकडे येऊया आणि इथं मी तुम्हाला सांगतोय की समूह साधन केंद्र थोडक्यात सांगतोय, तुम्ही डिटेल्समध्ये त्या व्हिडिओमध्ये बघा. तर समूह साधन केंद्र म्हणजे काय असतं की आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक असतं त्यांच्यामधूनच ही लोक निवडलेला एक समूह असतो. साधारणतः एक तुमच्या 5 ते 10 ज्या स्कूल असतात, ह्या स्कूलमधली लोक एकत्र करतात. लोक म्हणजे जे काही शिक्षक असतील, तिथले मुख्याध्यापक असतील, हीच लोक मिळून हे 5 ते 10 जे स्कूल असतील त्यांच्यातली हे शिक्षक लोक घेऊन एक गट तयार केला जातो किंवा एक समूह तयार केला जातो आणि त्याच ह्या 5 ते 10 शाळांमधील शिक्षक ह्या गटात असतात. त्याच्यामध्ये सगळ्या शाळेचे मुख्याध्यापक असतील, तिथले शिक्षक असतील आणि याच्यावरती BDO, गट शिक्षणाधिकारी यांचा वॉच पण असतो आणि ते पण असतं याच्यामध्ये. तर हा झाला की हा समूह साधन केंद्र काय असतो, पण हा कशासाठी बनवलेला असतो, तर ह्या समूहाचं एक मेन उद्देश हा आहे की जे काही या 5 ते 10 स्कूलमधील शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांना ज्या शासनाच्या काही स्कीम येत असतात म्हणजे शाळेच्या रिलेटेड, त्या सगळ्या समजावून सांगणं किंवा शिक्षकांना मार्गदर्शन करणं. काही नवीन टेक्नॉलॉजी आली असेल, जसं आता AI चालू आहेत, AI बद्दलचं जर काही नवीन आपल्या शासनाला आपल्या
झेडपीच्या स्कूलमध्ये काही इम्प्लिमेंट करायचं असेल किंवा तिथे काही त्यांना हे करायचं असेल, तर पहिले या शिक्षकांची ती जबाबदारी असते किंवा ह्या ग्रुपची ती जबाबदारी असते की आपल्या त्या शिक्षकांना त्यांना ट्रेन करणं किंवा त्यांना ती माहिती देणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा या शाळांवरती इन शॉर्ट या 5 ते 10 शाळांवरती मॉनिटरिंग करणं, हे काम या समूह साधन केंद्राचं असतं. आता हे झालं समूह साधन केंद्र म्हणजे काय. आता त्याचं यांनी इथं काय म्हटलंय की याची पुनर्रचना करण्यात आली आहे. ओके. त्यानुसार राज्यातील सद्यस्थितीत म्हणजे आत्ताचं 4,860 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहे. आत्ता महाराष्ट्रात असे 4,860 समूह साधन केंद्र आहेत, जे आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बनवलेले आहेत. म्हणजे 5 ते 10 शाळा एकत्र करून असे एक 10-15 जे शिक्षक वगैरे त्याच्यामध्ये असतात. आपले शिक्षकच असतात. त्याच्यात इन्क्लुडेड आपले गट शिक्षण अधिकारी वगैरे असतात, मुख्याध्यापक असतात. तर असे किती केंद्र आहेत आता महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत? 4,860. आता पुढे बघू चालूया. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयावे संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिपत्रक 5.4 अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे. अच्छा, तर यांनी काय म्हटलंय आता की हे जे काही समूह साधन केंद्र आहेत हे टोटल आहेत 4,860 आणि यांच्यासाठी प्रत्येकी एक पद हे क्रीडा शिक्षकाचं मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोण लोक असणार आहे की तुमचे शिक्षकच असणार आहेत. आता हे शिक्षक कोण असतात तर कदाचित हे सगळ्यात पहिले तर आपलं शिक्षण अधिकारी असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये मुख्याध्यापक पण असतात तुमचे. त्याच्यानंतर तुमचे जे सब्जेक्ट एक्सपर्ट पण असतात, म्हणजे जसं मराठीचं शिक्षक असतील, याच्यामध्ये गणित विषयाचे शिक्षक असतील, याच्यामध्ये इतिहासाचे शिक्षक असतील, म्हणजे त्या एक्सपर्टाईजनुसार त्याच्यामध्ये शिक्षक इन्क्लूड केलेले असतात. आता त्याच प्रकारे त्यांना काय करायचं आहे की अजून एक क्रीडा स्पेशलिस्ट पण त्यांना याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे ज्यांचं कुणाचं ज्या शिक्षकांचं क्रीडा हे स्पेशल असेल असा शिक्षक एक तरी या ग्रुपमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. संदर्भ क्रमांक 3. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा शिक्षक हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. म्हणजे एक त्यांनी आता नवीन कॅटेगरी निर्माण केलेली आहे. म्हणजे काय मित्रांनो, एका समूह साधनमध्ये एक तरी क्रीडा शिक्षक असायला पाहिजे. आता टोटल किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 4,860. तर हे नवीन नाही, 4,860 हे पदांचा असा एक त्यांनी कॅटेगरीज केली आहे की जेवढे समूह आहेत त्याच्यात एक तरी क्रीडा शिक्षक असला पाहिजे. म्हणजे आता रिक्वायरमेंट किती आहे? 4,860 क्रीडा शिक्षकांची रिक्वायरमेंट आहे. चला, इथपर्यंत समजलं. पुढे जाऊया. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयावे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे. अगदी त्याचप्रमाणे जसं क्रीडा शिक्षकांचे एका समूहामध्ये एक क्रीडा शिक्षक असायला पाहिजे, तसं परत त्याच एका समूहामध्ये दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षक पण तिथे असायला पाहिजे. म्हणजे दिव्यांगांचे शिक्षक पण एक तरी शिक्षक त्या समूहात असायला पाहिजे. मग आता टोटल परत किती पदांची रिक्वायरमेंट झाली आहे की 4,860 दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या पदाची रिक्वायरमेंट आता आलेली आहे. म्हणजे 4,860 क्रीडा आणि 4,860 हे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या पदाची तिथे रिक्वायरमेंट आहे. पुढे जाऊया. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झालेला आहे. म्हणजे 2 कॅटेगरी आता ह्या झालेल्या आहेत. उपरोक्त प्रमाणे प्रत्येकी इथं म्हटलं प्रत्येकी म्हणजे क्रीडा आणि दिव्यांग 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झाले आहेत. बरोबर. अर्थात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. त्यांनी इथं काय म्हटलंय बघा की पायाभूत पदांची मर्यादा किती आहेत, तर इथं वरती आपण बघितलंय 2,36,288. बरोबर, एवढी आहेत. मग आता ही ओलांडता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ही पदे तर त्यांनी काढलीत की आपल्याला 4,860 हे क्रीडा शिक्षक पाहिजे, 4,860 हे आपल्याला दिव्यांग विद्यार्थी अध्यापनचे शिक्षक पाहिजे आहेत. पण जी काही पायाभूत आहे 2,36,288 ही तितकीच राहणार आहे. याचा अर्थ असा नाही होणार की हे
4,860 प्लस 4,807 म्हणजे 9,700 समथिंग एवढे सगळे परत त्याच्यात ऍड होतील वरच्या याच्यामध्ये. जी पायाभूत संख्या आहे ती तशीच राहणार आहे. हे फक्त पदं त्यांनी काढली आहेत म्हणजे ही पण त्याच्यामध्येच आली, याच्या व्यतिरिक्त नाही आहेत ती. आता पुढे जाऊया. अजून पुढे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहेत कसं आहे ते. चला पुढे जाऊया. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले. म्हणजे तेवढेच आहेत पदं जी की तुमची प्राथमिक पायाभूत होते 2,36,288. त्याच्याच आतमध्ये त्यांनी हे 2 कॅटेगरी केलेल्या आहेत फक्त. आणि त्या कॅटेगरींची आत्ताची रिक्वायरमेंट किती आहेत? 4,860 क्रीडासाठी आणि 4,860 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. पुढे बघू. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तर आता ते बघतील की एवढे तर समूह आहेत, पण असंही होऊ शकतं. म्हणजे हे जे शेवटचं वाक्य जे वाचले आपण, या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करणार आहेत. म्हणजे काय करणार आहेत की 4,860 एवढे तर समूह आहेत, पण कदाचित असंही होऊ शकतं की एखाद्या समूहामध्ये ऑलरेडी त्यांच्याकडे क्रीडा शिक्षक असतील किंवा ऑलरेडी त्यांच्याकडे दिव्यांग विद्यार्थी आस्थापनेचे शिक्षक असतील, तर कदाचित त्याची उजळणी होईल की मग ते तेवढं पद इथून कमी करायचं का, 4,860 तर 4,859 करायचं का, हे आता तो शासनाचा निर्णय असेल. मी फक्त ते वाक्य वाचून त्याचा अर्थ सांगतोय. करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तर आता ते सगळं ते काढणार आहेत, पण साधारणतः आपल्याला 4,860 एवढे सध्या आहेत असं आपण समजूया. चला पुढे जाऊया. आता शासनाचा निर्णय बघा. इथे त्यांनी दिलं आहे की बाबा एवढे आमची आपल्याला क्रीडाचे आणि एवढे आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचे शिक्षक लागणार आहेत, पण त्याच्याबद्दलचे जे निर्णय घेतलेला शासनाने तो आपल्याला पुढे दिलेला आहे, तो आपण थोडक्यात बघूया. संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शासकीय संवर्गातील पायाभूत पदांचा म्हणजे प्राथमिक अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषदेनिहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे व शिल्लक पायाभूत पदे याचा तपशील दर्शविण्यात आलेला आहे. मी तुम्हाला ते खाली दाखवतो की जे काही मंजूर झालेली पदे आहेत आणि किती शिल्लक आहेत, मंजूर किती झालेली आहेत आणि त्याच्यानंतर शिल्लक किती राहिलेली आहेत, हे पण त्यांनी डिटेल दिलेली आहेत. ही डिटेल मी तुम्हाला पुढे दाखवतो लगेच. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेल्या मंजूर पदांपेक्षा अधिक असण्याची शक्यता असू शकतील. जास्त पदं मंजूर झालेली असू शकतील. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार हा शिक्षण आयुक्तांना असेल. बरोबर. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरत्या पदांचे समायोजन करण्यात येईल. बरं, आपण हे खाली डिटेल तो तक्ताच त्यांनी दिलेला आहे, टेबलच दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघूया किती पदं मंजूर झालेली आहेत, किती भरल्या गेलेल्या आहेत किंवा किती शिल्लक आहेत आणि क्रीडामध्ये किती आता भरणार आहेत आणि दिव्यांगामध्ये किती भरणार आहेत ते आपण बघूया. संच मान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही सर्वांगाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील. हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितला आहे की हे म्हणजे भरल्या जाणारच आहेत आणि त्यांचं जे नामावली नोंदवही जी असते ती वेगळी त्यांना मेंटेन करायला सांगितलेली आहेत. म्हणजे जे क्रीडा शिक्षक असतील किंवा जे दिव्यांगांचे शिक्षक असतील त्यांचीही स्वतंत्रपणे बिंदू नामावली नोंदवही यांना मेंटेन करायची आहे. आता हे जे काही मी GR वाचतोय, हा GR तुम्हाला या वेबसाईटला भेटून जाईल. त्याचा संकेतांक क्रमांक आहे, म्हणजे तुमच्याकडे पण याची डिटेल्स असेल. कारण पुढे एक टेबल आहेत जिल्हा वाईज त्यांनी दिलेलं आहेत की किती जागा मंजूर झालेल्या आहेत, किती जागांमध्ये दिव्यांगांची गरज आहे, किती जागांमध्ये क्रीडा शिक्षकांची आणि दिव्यांग शिक्षकांची गरज आहे आणि किती शिल्लक आहेत हे आहे. तर तुम्ही हा GR आहे इथून डाउनलोड करू शकता. तर चला पुढे जाऊया आपण. आता इथे दिलेले आहेत बघा त्यांनी की किती पदं, म्हणजे हे जिल्हा दिलेला आहेत, अहिल्यानगर हा जिल्हा दिलेला आहे, त्या जिल्ह्याला किती मंजूर पायाभूत पदे दिलेली आहेत ती इथे दिलेली आहेत. त्याच्यानंतर इथं म्हटलंय की शासन निर्णय दिनांक 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्रांची संख्या, म्हणजे हा जेव्हा GR निघालेला असेल त्यानुसार
समूहसाधन केंद्रांची संख्या महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यावाईज किती आहे, तर अहिल्यानगरमध्ये ती आहे 246. बरोबर. आता केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या दिव्यांग विद्यार्थी अध्यापन तर किती लागणार आहे, जर 246 एवढे जर समूह साधन केंद्र आहेत आणि त्यांनी वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक समूह साधन केंद्रामध्ये एक शिक्षक लागणार आहे दिव्यांगांचा, तर टोटल किती इथं पण 246 लागणार आहे. तसंच सेम त्यांनी क्रीडाचे पण सांगितलेलं आहे, तर क्रीडाचे किती लागणार आहे, 246 लागणार आहेत. आणि आता इथं केंद्रस्तरीय 2 संवर्गांसाठी वापरलेली वापरलेली म्हणजे बघा 7 काय म्हणते 5 + 6 5 + 6 म्हणजे हे 2 या दोघांची ॲडिशन ही त्यांनी इथे दिलेली आहे. दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला इथं मिळेल म्हणजे 492 पदे त्यांनी वापरली. किती मंजूर झालेली होती पदे, इथं जर बघितलं तुम्ही तर 11,967 एवढी पदे मंजूर झालेली होती. आता त्या पदांमधून त्यांनी 492 पदे इथे वापरली. त्यांनी सांगितले की जी काही आता भरती होणार त्याच्यामध्ये एवढे जर तुमचे पायाभूत अहिल्यानगरसाठी मंजूर पायाभूत पदे एवढी होती, तर त्याच्यापैकी तुमचे क्रीडा आणि दिव्यांग शिक्षक इथे एवढे 492 भरले जातील. म्हणजे तुमचे याच्यामधून हे आपण आता मायनस करूया. कोणते 11,967 - 492, तर तुमचे उरलेले किती राहिले 11,475 शिल्लक पायाभूत पदे. आता किती राहिले त्या अहिल्यानगरमध्ये 11,475 एवढी पदे राहिलेली आहेत. नवीन असे पदं आलेली नाही आहेत, ती जी काही अगोदरच मंजूर पदे झालेली आहेत, मंजूर पायाभूत पदे आहेत त्यांच्यामधूनच हे पदे भरले जाणार आहेत. तसंच बघा आता हे अहिल्यानगर झालं. अकोल्यामध्ये बघा, अकोल्यामध्ये 170 पदं भरली जाणार आहेत. अमरावतीमध्ये 278 पदं भरली जाणार आहेत. छत्रपती संभाजी नगर येथे 256 पदे भरली जाणार आहेत. भंडारामध्ये 120 पदे भरली जाणार आहेत. बीडमध्ये 328 पदे, बुलढाणामध्ये 262 पदे, चंद्रपूरमध्ये 266, धुळे 172, गडचिरोली 202, नंतर गोंदियामध्ये 170, नंतर हिंगोलीमध्ये 136, त्याच्यानंतर जळगावमध्ये 328, जालनामध्ये 212, कोल्हापूर 342, लातूर 204, नागपूर 272, नांदेड 350, नंदुरबार 186, नाशिक 488, धाराशिव 160, परभणी 172, पुणे 612, रायगड 456, रत्नागिरी 502, त्याच्यानंतर सांगली 272, सातारा 446, सिंधुदुर्ग 288, सोलापूर 398, ठाणे 206, पालघर 300, वर्धा 174, वाशिम 142 आणि यवतमाळ 358. टोटल मित्रांनो बघा 9,720 एवढे पदे क्रीडा आणि दिव्यांग यांच्यासाठी भरले जाणार आहेत. हे बघा हे तुमचे टोटल 2,36,000 जसं वरती म्हटल्याप्रमाणे 2,36,288 एवढे पायाभूत पदे होती. त्याच्यापैकी 4,860 हे दिव्यांगांसाठी, तर 4,860 हे क्रीडासाठी एवढे पदे भरले जाणार आहेत. सॉरी हे हा जो आहेत हा इतके समूह आहेत आणि हे असणार आहेत तुमचे दिव्यांग आणि हे असणारे तुमचे क्रीडा. तर आणि हे टोटल मिळून या दोघांचं टोटल मिळून 9,720 एवढे पदं भरले जाणार आहेत. तर तुमची शिल्लक पदे किती राहतात 2,26,568 एवढे राहतात. तर हा होता GR मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन GR आलेले असतील किंवा शिक्षक भरतीबद्दल काही असे नवीन अपडेट असतील तर ते तुम्हाला नक्की मिळतील. तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळतील जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर. धन्यवाद मित्रांनो.